सोलापूर विद्यापीठाच्या कॉन्व्होकेशन डिग्री सर्टिफिकेट पोर्टलवर आपले स्वागत आहे। पदवी प्रमाणपत्रासाठी शैक्षणिक तपशील चरणावर तुम्हाला तुमच्या अंतिम पदवी दीक्षांत प्रमाणपत्रासाठी तुमचे तपशील सबमिट करणे आवश्यक आहे। तुम्ही ज्या कोर्ससाठी पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज करत आहात त्या अभ्यासक्रमाच्या नवीनतम जारी केलेल्या मार्कशीटवर आधारित तुमचे सर्व तपशील भरणे आवश्यक आहे। कृपया दिलेल्या ड्रॉपडाऊन सूचीमधून कॉलेज आणि कोर्सचे नाव निवडा। ते स्वहस्ते टाईप करू नका। तुम्हाला आवश्यक कॉलेज किंवा कोर्सचे नाव मिळाल्यास कृपया तुमच्या मार्कशीटची स्कॅन केलेली प्रत आमच्या सपोर्ट ईमेल आयडीवर ईमेल करा। यादच्छिकपणे कोणतेही तपशील निवडू नका। कृपया लक्षात घ्या की तुम्ही भरलेल्या तपशीलावर आधारित तुमचे प्रमाणपत्र जारी केले जाईल। जर तपशील तुमच्या मार्कशीटशी जुळत नसेल तर तुमचा अर्ज नाकारला जाईल आणि तुम्हाला फी परत मिळणार नाही। एकदा तुम्ही सर्व तपशील भरल्यानंतर कृपया ते पुन्हा तपासा आणि सेव्ह एज्युकेशन डिटेल्स वर क्लिक करा। दुसऱ्या टप्प्यात दस्तऐवज अपलोड करा। कृपया लक्षात घ्या की तुम्हाला तुमचा पासपोर्ट साइज फोटो आणि स्वाक्षरी फक्त PNG किंवा JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आहे। फोटो 6 महिन्यांपेक्षा जुना नसावा। फोटो समोरून घेतलेला आणि स्पष्ट दिसणारा असावा। कृपया लक्षात घ्या की डिग्री सर्टिफिकेटसाठी प्रोव्हिजनल पासिंग सर्टिफिकेट अनिवार्य आहे। जर तुमच्याकडे ते नसेल तर त्यासाठी प्रथम अर्ज करणे आवश्यक आहे। त्याचा नमुना तुम्ही अपलोड बटनाजवळ असलेल्या प्रोव्हिजनल पासिंग सर्टिफिकेट फाईल नावाजवळ पाहू शकता। तुम्ही ज्या कोर्ससाठी डिग्री सर्टिफिकेटसाठी अर्ज करत आहात त्या कोर्सच्या सर्व मार्कशीट्स एकत्र करून एका PDF फाईलमध्ये अपलोड करणे आवश्यक आहे। सर्व कागदपत्रे वाचता येतील अशा स्थितीत असावी। PDF फाईलचा आकार 5 MB पेक्षा जास्त नसावा। तुम्हाला कोणतेही शैक्षणिक तपशील बदलायचे असल्यास कृपया प्रीवियस बटनावर क्लिक करा आणि बदल करा। एकदा तुमचा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्ही किंवा आम्ही तपशील बदलू शकत नाही। आपण काही चुका केल्यास आपल्याला एक नवीन अनुप्रयोग तयार करण्याची आवश्यकता असेल। पूर्वावलोकन टप्प्यात तुम्ही प्रविष्ट केलेले वैयक्तिक तपशील, तुमचे शैक्षणिक तपशील, अपलोड केलेल्या दस्तऐवजांची सूची आणि तुमच्या इनपुट केलेल्या तपशीलांवर आधारित प्रमाणपत्र पूर्वावलोकन पाहू शकता। कृपया डिलिव्हरी तपशील योग्य प्रकारे भरावे कारण डिग्री सर्टिफिकेट दिलेल्या पत्त्यावर वितरित केले जाईल। जर तुम्ही अपूर्ण किंवा चुकीचा डिलिव्हरी पत्ता दिला आणि तुमचे डिग्री सर्टिफिकेट गहाळ झालं तर विद्यापीठ जबाबदार ठरणार नाही। चौथ्या चरणात पेमेंटवर क्लिक करण्यापूर्वी कृपया सर्व तपशील आणि कागदपत्रांचे पुनरावलोकन करा। तुम्हाला काहीही बदलायचे असल्यास कृपया उजव्या बाजूला असलेल्या पेन चिन्हावर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही तपशील बदलू शकता किंवा कागदपत्रे पुन्हा अपलोड करू शकता। कृपया तुमचे नाव, दूरध्वनी क्रमांक, ईमेल पत्ता, रक्कम, वितरणाचा प्रकार, क्रमांक आणि अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करा। एकदा पेमेंट झाल्यानंतर शुल्क परत करता येणार नाही। पेमेंट यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतरच अर्जावर प्रक्रिया केली जाईल।